फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ॲडवर्ब म्हणजेच क्रियाविशेषण म्हणजे काय. ॲडवर्बची डेफिनेशन काय, तर ॲन ॲडवर्ब इज अ वर्ड दॅट ॲड्स मोर टू अ वर्ब, ॲडजेक्टिव्ह अँड ॲडवर्ब. म्हणजेच क्रियाविशेषण हा एक शब्द आहे जो क्रियापद, विशेषण आणि क्रियाविशेषणात अधिक जोडतो. तर क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. क्रिया म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? क्रिया म्हणजे वाक्यातील क्रिया दर्शविणाऱ्या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शवली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्यालाच क्रिया असे म्हणतात. उदाहरणार्थ काय, गाय दूध देते. गाय काय करत आहे, तर गाय दूध देत आहे. दूध देणे ही एक क्रिया आहे, ह्यालाच आपण क्रिया असं म्हणतो. क्रिया केव्हा, कोठे, कशी, किती वेळा घडली यासारखी माहिती क्रियाविशेषणातून मिळते. क्रियेचे स्थळ, वेळ, रीत, उद्देश, कारण, कृती, प्रमाण दाखविणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात. ॲडवर्बची काही एक्झाम्पल मित्रांनो तुम्हाला दिसत आहेत. ब्युटिफुली, स्लोली, ऑलवेज, हेअर, टुमारो, ट्वाईस. तर काही सेंटेन्समध्ये तुम्हाला काही उदाहरणे दिसत आहेत. पहिलं उदाहरण आहे, शी इज व्हेरी ब्युटिफुल. ती खूप सुंदर आहे. व्हेरी ह्याच्यामध्ये ॲडवर्ब हे व्हेरी हे दर्शवलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल पहा मित्रांनो, ही वॉज सो टायर्ड. तो खूप थकलेला होता. सो टायर्ड हे ॲडवर्ब इथे दर्शवलेलं आहे. लास्ट एक्झाम्पल, राजू रॅन व्हेरी फास्ट. राजू खूप धावला. ह्याच्यामध्ये व्हेरी फास्ट हे ॲडवर्ब आहे. ॲडवर्बची आणखीन एक्झाम्पल्स पहा. क्विकली, लाऊडली, जेंटली, ऑफन, सेल्डॉम, समटाइम्स, ऑलवेज, हेअर, देअर, नाव, देन, सून, एस्टरडे, टुडे, टुमारो, वेल, बॅडली, फास्ट, स्लोली अँड केअरफुली हे एक्झाम्पल्स ॲडवर्बची आहेत. ॲडवर्बची एक्झाम्पल पहा मित्रांनो सेंटेन्समध्ये. फर्स्ट एक्झाम्पल आहे, शी स्पोक क्लिअरली अँड विथ कन्व्हिक्शन. म्हणजे काय, तर ती स्पष्टपणे आणि खात्रीने बोलली. क्लिअरली ती कशी बोलली, तर क्लिअरली बोलली, स्पष्टपणे बोलली. ह्याच्यामध्ये क्लिअरली हे ॲडवर्ब आलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल बघा, आय टोटली ॲग्री विथ जॅक. मी जॅकशी पूर्णपणे सहमत आहे. तर मी जॅकशी कशी सहमत आहे, पूर्णपणे, टोटली सहमत आहे. म्हणजे टोटली हे ॲडवर्ब इथे दर्शवलेलं आहे. तिसरं एक्झाम्पल आहे, जिया नेवर टेल्स अ लाय. जिया कधीच खोटं बोलत नाही. जिया फक्त असं सांगितलेलं नाही की खोटं बोलत नाही, तर ती कधीच खोटं बोलत नाही. नेवर इथे ॲडवर्ब आलेला आहे. फोर्थ एक्झाम्पल आहे, कुड यू रिअरली वॉटर द फ्लॉवर्स. तुम्ही फुलांना क्वचितच पाणी देऊ शकता. आता या उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही फुलांना पाणी देऊ शकता, पण कसं देऊ शकता, क्वचित देऊ शकता. क्वचित म्हणजेच रिअरली हा ॲडवर्ब हा क्रियाविशेषण आलेला आहे. अशा पद्धतीनं बरेच काही उदाहरणं आहेत मित्रांनो. ह्या व्हिडिओमध्ये जर सांगितलं तर बराच व्हिडिओ मोठा होऊ शकतो. थोडी मोजकीच उदाहरणं देऊन हे ॲडवर्ब हेच तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे. माझा असाच प्रयत्न असेल की हे इंग्लिश ग्रामर मराठीतून अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेन आणि हा प्रयत्न माझा इथून पुढेही सुरूच राहील. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझी ग्रामरची व्हिडिओ तुमच्यापर्यंत आधी पोहोचवायचे असतील किंवा पोहोचायचे असतील तर माझ्या चॅनेलच्या पुढील आयकॉन बटनला नक्की क्लिक करा आणि माझ्या ह्या व्हिडिओजला शेअर जरूर करा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, इथंच थांबूया. खूप थँक्यू, खूप धन्यवाद. बाय बाय.